आता 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी सुरुवात करूयात. जळगाव जिल्ह्यातील चुंचाळी इथे पाणंद रस्ते आणि शेत शिवार खुले करण्याच्या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. चुंचाळी आणि चौगाव इथे 4 किलोमीटरचा रस्ता खुला करण्यात आल्यानं शेतमाल बाजारपेठेपर्यंत नेण्यास शेतकऱ्यांचा मार्ग सुकर झाला. जळगाव जिल्ह्यातील यावलमध्ये सावखेडा सीम शिवारात फणस उपलब्ध झालेत. एकाच झाडाला 100च्या वर फणस लागले असून शेतकऱ्याला यातून चांगलं उत्पन्न आलंय. रायगड रोपवेच्या मोफत सुविधेमुळे केवळ 3 तासात 1700 दिव्यांगांना रायगड किल्ला पाहण्याची संधी मिळाली. शारीरिक अपंगत्वामुळे गड किल्ले चढउतार करणं त्रासाचं ठरतं. हे लक्षात घेऊन रायगड रोपवे प्रशासनाने दिव्यांगांसाठी रोपवेची सुविधा पूर्णपणे मोफत ठेवली आहे. छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यानं शेकडो टँकर पाण्याअभावी उभे आहेत. जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यानं पाणीपुरवठा खंडित झाला. मालेगावमधील जिजामाता उद्यान परिसरात लावलेला बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. साईबाबा मंदिर ते विद्यानगर हा रस्ता शोधून दिल्यास मनपा शहर अभियंता यांना 10 लाखांचं बक्षीस दिलं जाईल अशा मजकुराचा बॅनर लावण्यात आला. प्रत्यक्षात काम न करता कागदोपत्री रस्ता तयार केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते पंकज पाटील यांनी केला. जळगाव चाळीसगाव एसटी बसमध्ये कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वाद झाल्याने जवळपास अर्धा तास प्रवाशांचा खोळंबा झाला. प्रवासी महिलेला कंडक्टरने मारहाण केल्याचा आरोप तिच्या पतीने केला आणि या राड्यानंतर अखेर पोलिसांनी बस थेट पोलीस ठाण्यात नेली. सिंधुदुर्गात ओरोस नगरपंचायत होण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. दरम्यान काही ग्रामस्थांनी नगरपंचायतीला विरोध केला आणि ग्रामीण भाग वगळून प्राधिकरण क्षेत्रात नगरपंचायत व्हावी अशी मागणी केली. तर या सभेतील सरपंच शाब्दिक बाचाबाचीमुळे सोडून गेल्या आणि या ग्रामसभेतील 200 लोकांनी एकमताने ठराव मंजूर केला. जळगावच्या भुसावळ महावितरण विभागाअंतर्गत बनावट प्रमाणपत्र असलेल्या ठेकेदारांना निविदा प्रक्रियेत पात्र करण्यात आलं आणि यामुळे कार्यकारी अभियंता भांबरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली. अकोला महानगरपालिकेत 2025-26चा अर्थसंकल्प महानगरपालिकेचे आयुक्त सुनील लहाने यांनी आज सादर केला. एकूण 1445 कोटींचा हा अर्थसंकल्प असून यंदा कोणतीही नवीन दरवाढ करण्यात आलेली नाही. नंदुरबार नगर परिषदेची कर भरण्याची अंतिम मुदत अवघ्या 5 दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे. दरम्यान अशातही केवळ 35 ते 40% कर वसुली पूर्ण झाली आहे. नागरिकांना तातडीने कर भरण्याचं आवाहन पालिकेने केलं. नंदुरबारच्या शहाद्यात पंडित मिश्रा शिवपुराण कथा वाचन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. 1 ते 5 एप्रिल दरम्यान हा कार्यक्रम होणार असून यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी जुना मोहिदा रस्त्याची दुरुस्ती केली जात असल्यानं नागरिकांनाही दिलासा मिळाला. डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया आणि रशिया युक्रेन युद्धाची निवळलेली तीव्रता यामुळे सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. मागील 24 तासात सोन्याच्या दरात 1000 तर चांदीच्या दरात 2000 घसरण झाली. सोन्याचा दर प्रति तोळा 90,000 तर चांदीचा दर प्रति किलो 99,000 गेला. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील घोटा इथल्या शेतशिवारात अज्ञात व्यक्तीनं 3 शेतकऱ्यांच्या शेतातील लाखोंच्या साहित्याला आग लावत साहित्य जाळलंय. लाखोंचं नुकसान झाल्यानं शेतकरी हातात झाले. फहीम खानच्या घरावर ज्याप्रमाणे बुलडोझर चालवला त्याचप्रमाणे प्रशांत कोरटकरच्या घरावर बुलडोझर चालवावा अशी मागणी मुधोजीराजे भोसलेंनी केली. प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असं मुधोजीराजे म्हणाले. गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे येत असल्याचे चित्र पाहायला मिळते. पाण्याच्या शोधात एक अस्वल गावात आला आणि एका झाडावर चढल्याचं दिसून आलं आणि यावेळी नागरिकांनी अस्वलाला पाहण्यासाठी गर्दी केली. बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचं निलंबन करण्यात आलं. अधिवेशनात कोविड काळात घोटाळा केल्याचा आरोप भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी केला होता आणि या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधिमंडळात अशोक थोरातांच्या निलंबनाची घोषणा केली. कोपरगाव शहरात 2 गटात हाणामारी झाल्यानंतर एकमेकांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ला करून दहशत माजवणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी कोपरगाव शहर आणि तालुका बंदची हाक देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे केळशी मुख्य रस्त्यावर पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीच्या नावानं खोदून ठेवल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आणि त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात पोलीस माओवादी यांच्यात मोठी चकमक झाली. 3 माओवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. 500हून अधिक जवानांनी माओवाद्यांच्या मोठ्या कॅडरला घेरलं. 2 दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड एसटी आगारातील चालकांना मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे बस चालवत प्रवाशांच्या जीवाशी खेळल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी राज्य परिवहन महामंडळानं निलंबनाची कारवाई केली. महानगरपालिकेच्या घंटा गाड्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे महानगरपालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केले. या गाड्या अल्पावधीतच भंगारात टाकण्यात आल्यात. सुमारे 5 ते 6 गाड्या
पालिकेच्या परिसरात बंद अवस्थेत धुळखात पडू नये. परभणीच्या राणी सावर गावात वीज वितरण कंपनीच्या डीपीला आग लागली. फायर ब्रिगेड आणि कर्मचारी वेळेत न पोहोचल्यानं नागरिकांनी पाण्याचा वापर करून आग विझवली. जालन्यामध्ये किरकोळ कारणावरून तरुणाला फायटर आणि बंदुकीच्या मुठीनं बेदम मारहाण करण्यात आली. हातात पिस्टल घेत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारा आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीचा शोध सुरू आहे. मालेगावात 6 जणांच्या टोळक्यानं व्यापाऱ्यावर हल्ला करत त्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि या व्यापाऱ्यांकडून 25 लाख लुटून आरोपी फरार झाले. मुंबई आग्रा महामार्गावर ही घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. वाढत्या उन्हामुळे शाळेच्या वेळेत बदल करण्यासोबतच शाळेच्या मध्यान्ह भोजनात मुलांना सरबत, ताक, ORS देण्याच्या सूचना देण्यात आल्यात. उन्हाची तीव्रता लक्षात घेत शाळांकडून विद्यार्थ्यांची काळजी घेण्यात येते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडीचं ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिराचा कळशारोहण कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला. गावडेवाडीतून भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील आमगावमधील ट्रान्सफॉर्मर जळाल्यानं 4 तालुक्यात लोडशेडिंग सुरू आहे आणि त्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झालेत. आमदार संजय पुराम यांनी याची दखल घेत पाहणी केली आणि लवकरात लवकर नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे निर्देश दिले. बदलापुरातील गांधी चौक परिसरात नववर्षाच्या स्वागत यात्रेची प्रतिकृती साकारण्यात आली. मात्र या प्रतिकृतीच्या बाजूलाच कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे कराच्या स्वरूपातून दिलेल्या निधीचा वापर करत केलेलं सुशोभीकरणाची दुरावस्था झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. वैराग परिसरात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पावसानं द्राक्षबागांना झोडपून काढले. वैराग परिसरातील द्राक्षबागा अक्षरशः आडव्या झाल्यात. ऐन काढणीला 15 ते 20 लाखांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हताश झाले. सोलापूरच्या जिल्हा परिषदेत रमजान सणानिमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी इफ्तार पार्टीत सहभागी झाले. महावितरण आभा योजनेला आता केवळ 7 दिवस उरलेले आहेत. येत्या 31 मार्चला योजनेची मुदत संपते. पुणे परिमंडळामध्ये आतापर्यंत 10,306 ग्राहकांनी 27 कोटी 64 लाख रुपयांचा भरणा करून थकबाकी मुक्ती मिळवली आहे. वर्ध्याच्या बजाज चौकात वाहतूक कोंडी होणं नित्याचीच बाब झाली आणि त्यामुळे तासनतास नागरिक वाहतूक कोंडीत अडकतात. मात्र एकही वाहतूक पोलीस नसल्यानं वाहन चालकांनी संताप व्यक्त केला. वारंवार आवाहन करूनही थकीत वीज बिलांचा भरणा न केल्यामुळे पुणे परिमंडळामध्ये गेल्या 24 तासात 25,434 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. सद्यस्थितीत घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांकडे अद्यापही 88 कोटी 45 लाख रुपयांची थकबाकी आहे. 60% अनुदानाच्या मागणीसाठी गोंदियात शिक्षकांनी आंदोलन केलं. सरकारने 40% अनुदान प्राप्त शाळांना 60% अनुदान देण्याची घोषणा केली होती, परंतु अद्यापही निर्णय न झाल्यानं शिक्षक आक्रमक झाले. जालन्यात विना अनुदानित शिक्षक संघाने सामूहिक आत्मदहन आंदोलन केलं. विना अनुदानित शिक्षकांना 20% अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा देण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आंदोलन करण्यात आलं. शिक्षक विद्यार्थ्यांकडे अश्लील नजरेने पाहतात, डबल मिनिंग बोलतात असा आरोप अभाविपने केला. प्राध्यापकावर कारवाई करण्याची मागणी अभाविपने केली. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विना अनुदानित शिक्षकांच्या शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. शासनाने वाढीव अनुदान टप्प्याची घोषणा केली, पण अंमलबजावणी न केल्यानं शिक्षकांनी आंदोलन केलं. धाराशिवमधील शेकडो शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. 14 ऑक्टोबर 2024च्या वाढीव टप्प्याचा शासन आदेश 1 जून 2024 पासून लागू करावा अशी मागणी शिक्षकांनी केली. यावेळी एक शिक्षक घटनास्थळी चक्करून पडले. शेगावमध्ये MSCB चौक ते आळसना गावादरम्यान असलेल्या रस्त्याचं काम वर्षभरापासून बंद आहे. दरम्यान संतप्त गावकऱ्यांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला. रस्त्याचं काम तातडीने सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. तुळजापूरमध्ये तुळजाभवानी यात्रा मैदानाच्या जागेवरून वाद पेटल्यानं स्थानिक आणि पुजाऱ्यांनी सोलापूर धुळे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं. भक्तांसाठी राखीव असलेली 4.5 एकर जागेवर बेकायदेशीर लेआउट होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. गडचिरोली जिल्ह्यातील चांबोर्शी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षिका यांच्यातील प्रेमप्रकरण आणि शाळेतच अश्लील चाळे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी दोघांनाही बडतर्फ करण्यात यावं यासाठी पालकांनी शाळेला कुलूप ठोकून शाळेसमोरच आंदोलन केलं. अभिनेता सोनू सूदच्या पत्नीच्या कारचा काल रात्री नागपुरात अपघात झाला. सोनूची पत्नी आणि त्याचे 2 नातेवाईक
आणि ड्रायव्हर गाडीत होते. अपघातानंतर एअर बॅग्स उघडल्यानं सुदैवाने मोठी दुखापत झाली नाहीये. सोनू सूदच्या पत्नीवर मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीडच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं. विनोद सुरवसे आणि कैलास खटाणे या 2 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील तपास अधिकारी पुन्हा एकदा बदलण्यात आले. सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना आता हत्या प्रकरणाचा तपास करणार आहेत. 16 महिन्याच्या कालावधीत आतापर्यंत तब्बल 8 तपास अधिकारी बदलण्यात आले. दौंड शहरातील बोरावके नगर भागातील संतापजनक घटना समोर आली आहे. कचऱ्यात बरण्यांमध्ये भरून 6 ते 7 अर्भक फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. दौंड शहराजवळ बोरावके नगर भागात कचऱ्यामध्ये अर्भक फेकून दिल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या. हे अतिशय घृणास्पद कृत्य असून याबाबत तातडीने तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली. गुढीपाडव्याला मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या साखरेच्या गाठी बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं. व्यावसायिक साखरेचे हार, कंगण आणि गाठी बनवण्यात व्यस्त आहेत. आता वेळ झाली की ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.